बंधुरावना आपले पूर्वजन्माचे मानव राम व लक्ष्मण हे दंडकारण्यात येऊन पोहोचले व सारे दंडकारण्य युद्धास केले व बंधुरावना माझ्या बाळ तुझ्या भाषा बाळ शिवरायाचा वध केला. त्यांच्या सूड घेण्यासाठी मी अनेक उपाय केले. एका सिंधरचे रूप धारण केले व अनेक उपाय केले पण सर्व व्यर्थ केले. बंधुरावना तू बंधुरावना तुझी लंका तू एका गैश कुंभकर्णास दान करशील यात काही शंका नाही. बंधुरावना एक वेळेस जनकाच्या परसभेमध्ये सीता स्वयंवर असताना तुझा अपमान केला होता. त्या अपमानाची भर काढून घ्यायची असेल एक वेळेस तू सीतेला जिवंत लंकेत उतरणार व तिच्या आनंदाने उपभोग घे तरच तू नावाच्या रावणवशी येईल. भगिनी तू तिला मात्राची काळजी कर नको. मी मामा मारीच्या भूर्गवे धारण करून पंचवटीकडे पाठवतो. नंतर मी इकडे अतिथीचे रूप धारण करून तिथे जिवंत लंकेत उतरू लागतो. तरच मी नावाच्या रावण होय. बंधुरावना चल मला लंकेत जाण्याची आज्ञा दे भाऊ. जा तुला आज्ञा आहे. कल्याण असो. महाराज आपल्यावर असे कोणते संकट प्राप्त झाले ते मला कदन करा पाहू. हे मामा मारीच्या आपली भगिनी सुपर्णकेचे लाख कारवास्थांच्या जिवंत लंकेत ठेवले. आपला भाषा शबरीमलाचा वाद केलाय तरी तू मूर्ख वेळ धारण करून पंचवटीच्या राम लक्ष्मणांना दूर गंगा तू चारवून दे. वेगळ्या तिचे रूप धारण करून तुझ्या जिवंत लंकेत उतरतो. अरे हे रामा तू त्या रामाचा पराक्रम जाणत नाहीस काय. राम हा एक मानव नसून संपूर्ण विष्णूचा अवतार आहे. परश्रीच्या अभिलाषा धरून आजपर्यंत कुणा जय मिळाले आहे काय. दमा महा मूर्ख मारीच्या तू माझ्या दरबारचा पराक्रम जाणत आहे काय. ता मूर्ख माझ्या दरबार विजय करतो. अरे हे रावणा तुझ्या या विजय तलवारी मिळण्यापेक्षा त्या रामबाणा मुक्त झालेल बरे. चल मी ज्या मार्गाने जात आहे त्याच मार्गाने माझ्या मागो मागे म्हणजे झाले. चार मूर्ख चार